ऑल राईट. सो हे गाईज, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा जो आपला काय व्लॉग आहे तो असणार आहे असाच एकदम अचानक भयानक. आम्ही ठरवलं दुपारी जेवण करताना, आम्ही असंच डिस्कशन करत होतो की काय करायचं काय नाही. मी पण म्हणजे बघत होतो, माझ्याकडे एकच व्लॉग राहिला होता अपलोड करायला. मी आणि प्राजक्तांनी ठरवलं की काय चला कुठंतरी जाऊन येऊ. सनसेटचा टाईम होत होता की ती म्हणली सनसेट बघूया कुठंतरी. भोसरीमध्ये एक दिघीचा डोंगर एक आहे, बट आम्ही भरपूर वेळा बघितलेला आहे. असंच गुगलवर चेक केलं तर आम्हाला हे लोकेशन भेटलं. तर हे जे लोकेशन आहे ते आहे चाकणमध्ये, आणि आम्ही आता डायरेक्ट आलो इथे. आणि हा इंट्रो मी उशिरा शूट करतोय कारण की आल्या आल्या अंधार पडायला लागला होता. त्याच्यामुळं पहिल्यांदा जेवढं काय इथं आहे अवेलेबल तेवढं शूट करून घेतलं, आणि त्याच्यानंतर हा इंट्रो शूट करतोय. आणि तुम्ही माझ्या मागं बघताय ते या किल्ल्यामध्ये असणारा हा एक वाडा आहे. सो लेट्स गो. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे चाकणमध्ये. चाकणमध्ये आम्ही जिथे ज्या लोकेशनवरती आलोय ते लोकेशन तर तुम्हाला थोडंसं दिसत असं असेल माझं. किल्ले संग्राम दुर्ग हा किल्ला आहे. आता सध्या पण तिथं काहीच नाही राहिलेलं आहे, फक्त बॉर्डर वगैरे राहिलेले आहेत. पण आता जे कोणी पण येतं ते एक्सप्लोर करण्यासाठी त्यांना कळावं की इथं काय होतं नेमकं, त्याच्यासाठी त्यांनी त्यांनी सॅम्पल त्याचा पीस बनवलेला आहे. त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता. मी थोडीशी माहिती काढली या किल्ल्याबद्दल. इसवी सन 1660 साली या किल्ल्यावर हल्ला झाला होता, आणि हल्ला केला होता कोणी औरंगजेबाच्या मामाने. जसा त्यांनी हल्ला केला होता, सहसा त्यांना जिंकणं हे शक्य नव्हतं. जवळपास तो हल्ला त्यांना एक 50 ते 56 दिवसापर्यंत त्यांचा हल्ला चालू होता. त्याच्यानंतर ना त्यांनी फायनली हा किल्ला जिंकला. आणि त्यावेळेस या आपल्या किल्ल्याचे किल्लेदार जे होते त्यांचं नाव होतं हिरंगोजी नरसाळा. तर तुम्हाला मी एक किल्ल्याचा ओव्हरव्ह्यू दाखवतो, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता, आता तुम्ही जो सॅम्पल बघितला त्या सॅम्पल मधल्या मध्यभागी जो आहे मोकळा एरिया त्याच्यामध्ये आपण थांबलेलो आहोत. आणि ही बॉर्डर आहे सगळी, तुम्ही बघू शकता. मधूनच इथून रस्ता गेलेला आहे, आणि बऱ्यापैकी पूर्ण म्हणजे जवळपास एक पूर्णच ढासळलेलाच आहे. आणि तो वरती जायला पण थोडे जागा आहे, पण त्यांनी ते बंद करून टाकलेलं आहे. कारण की आता किल्ल्याची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे की कोणी आपण त्याच्यावर जाऊन एक्सप्लोर करायला गेलो तर ते पूर्णपणेच ढासळून जाईल. त्याच्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे. तर आपण असं बाहेरूनच दाखवू शकतो. आणि सगळ्यात मेन पॉईंट, इथं एक मंदिर होतं, या माझ्या मागे दाखवतो तुम्हाला. दामोदर विष्णू मंदिर होतं इथं. तर त्या किल्ल्याचे पण जे आतमध्ये ज्या काय आपल्या मूर्त्या वगैरे होत्या त्या मूर्त्यांनी पण जेवढे अवशेष उरले त्यांनी इथं लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला झूम करून दाखवतो जवळून. फायनली इथं एक्सप्लोर करण्यासाठी म्हणजे आता दाखवण्यासारखं एवढं काही नाहीये. आज मग एवढंच सांगतो मी की जे कोणी इथं चाकणमध्ये राहतात आणि ज्यांना अजून पण माहित नाही की इथं अशा प्रकारचा काही किल्ला होता वगैरे हे ते. आणि चाकण म्हणलं की एकदम MIDC एरिया. तर कधीतरी वेळात वेळ काढून तुम्ही किंवा सुट्टीच्या दिवशी इथं येऊन तुम्ही बसू शकता. इथं मस्त मोकळं आहे. अख्ख्या चाकणमध्ये मला नाही वाटत असं पुढं असा टाइम भेटेल बसायला मोकळाचा. सुट्टीच्या दिवशी तुम्ही येऊन इथं बसू शकता, थोडंसं बघू शकता जे आहे ते. आणि रस्त्याच्या त्या साईडला सुद्धा वाड्याचे अवशेष आहेत, तर ते आम्ही बघण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो. आम्ही फायनली पॅकअपच करत होतो, फक्त रस्त्याच्या तिकडचा एरिया बघून की जसं आल्यानंतर ना आम्हाला जसं वाटलं की पूर्णच ढासळून गेलेलं आहे, काहीच नाही राहिलेलं आहे. थोडेसे मंदिराचे अवशेष असतील तिथं दाखवले तुम्हाला ते. बट तुम्ही बघू शकता, तर तुम्ही बघू शकता इथे हे मंदिर आहे आणि आपण ह्याच साईडने येतो, तिथंच गाड्या लावतो. आणि इकडं कसं जरा
वरती असल्यामुळे इकडे कोणी येतच नाहीये. ही किल्ल्याची अख्खी बॉर्डर आहे आणि त्याच्यानंतर इथून मधून रस्ता गेलेला आहे. सो आम्ही फक्त तिकडच बघून निघालो होतो, पण आपले इथं 2-3 मित्र भेटले. त्यांनी सांगितलं की रस्त्याच्या तिकडे पण काहीतरी आहे. सो ते दाखवण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता की माझ्या माग हे जे दिसतंय हे काय कन्स्ट्रक्शन नाहीये. त्यावेळेसच्याच काळामध्ये किल्ल्यामध्ये एक वाडा होता. तर त्या वाड्याचे हे अवशेष राहिलेले आहेत फक्त, की हा एवढ्या एरियामध्ये वाडा होता आणि त्याच्या मागून बॉर्डर आहे. तर तटबंदी. हा? तटबंदी. मग तेच बॉर्डर म्हणजे त्याच्या बॅक साईडनं जी आहे ती तटबंदी आहे. तटबंदीच्या इथे एक वाडा होता. वाड्याच्या नंतर ना इथं मोकळा परिसर होता. सो बघू शकता वाडा पण ऑलमोस्ट नाही म्हणजे पूर्णच गेलेला आहे. फक्त खालचं एकदम छोटंसं एकदम थोडंसं त्याचं राहिलेलं आहे. आणि जसं की आता आम्ही बघतोय इथं दगड वगैरे आणून ठेवलेले आहेत. म्हणजे मला काय वाटतं की याची तटबंदी म्हणजे नाही का थोडीशी दाखवण्यासाठी कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिथं तुम्ही त्या साईडला बघू शकता ते तिथं दगड वगैरे लावून ते बनवतं ते. सो आपण तिथे जाऊन पण एकदा चेक करून तुम्हाला दाखवतो. भरपूर मोठा वाडा होता. इकडून ते पूर्ण संपलेलं आहे आणि इथं हे काम चालू आहे वाटतं यांचं. हे म्हणजे दगड वगैरे लावून हे याला परत निर्माण करायचा प्रयत्न करतात हे. बाकी काय नाही. सो एवढंच आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आहे. याच्यापेक्षा जास्त काही नाहीये. सो आता आपण पॅकअप करतोय. अंधार पण पडायला लागलेला आहे. आपण सनसेट पण बघितला इथं थोडासा ग्राउंडनीच बघितला. आम्हाला वाटलं किल्ला असेल म्हणजे वरती वगैरे चढायला काहीतरी असेल, बट नव्हतं. इट्स ओके, काय विषय नाही. असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी याच्यानंतर सुद्धा नवीन नवीन ब्लॉग्स बनवत राहील. हम्म. चला.